सहसचिव आहे आणि आमच्या मागण्या आहेत की आमचा आकृतीबंध मंजूर झालेला आहे, मात्र रिक्रुटमेंट रूल्स RR आमचे मंजूर नसल्यामुळे रिक्त पदं भरता येत नाही आहे. तर RR मंजूर करा हा आमची पहिली मागणी आहे. रिक्त पदे भरा. आमचे OSचे कार्यालयीन अधीक्षकांचे रिक्त पदे आहेत. 56 कर्मचाऱ्यांना पदोन्नत करण्यात आलं, म्हणजे त्यांना 3 महिन्यासाठी तदर्थ पदोन्नती देण्यात आली होती, नंतर ती मागे घेण्यात आली. तर ते 56 जे प्रमोशन्स झालेले होते ते कंटिन्यू करा ही आमची दुसरी मागणी आहे. तिसरी मागणी आहे आमचे पदनाम बदल करा. आमचं म्हणजे 2022ला जेव्हा आकृतीबंधासाठी प्रस्ताव गेला होता त्या प्रस्तावामध्ये ही प्रमुख अट होती की आमचं पदनाम बदलायचं, जसे की कनिष्ठ लिपिक परिवहन सहाय्यक आणि वरिष्ठ परिवहन सहाय्यक अशा पद्धतीने ते पदनाम बदलायचा एक विषय होता. तर तो आमचा बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे. तर तो विषय आमचा आहे. आणि प्रशासकीय अधिकारी कर्मचारी पदांची आमची 25 जणांची DPC झालेली आहे आणि मंत्रालयामध्ये पेंडिंग आहे. तर ते त्वरित भरण्यात यावे ते पदं, अशी आमची मागणी आहे. ते पदनामाबद्दल काय आहे त्याच्याबद्दल थोडं डिटेल्स? पदनामाबद्दल आहे असं आहे की जसं की महसूलमध्ये महसूल सहाय्यक वगैरे असे पदनाम करून घेतलेले आहे आणि वेतन त्रुटीमध्ये त्यांच्या वेतनाच्या त्रुटी दूर होऊन त्यांचे वेतनही निश्चिती झालेलं आहे. तर तशाच पद्धतीने परिवहन संवर्गामध्ये काम करणाऱ्या म्हणजे परिवहन डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे कनिष्ठ लिपिक हे पदनाम बदलून कनिष्ठ परिवहन सहाय्यक असं पदनाम करण्यासाठीचा प्रस्ताव आहे तो. तर तो त्वरित अंमलबजावणी व्हावी त्याची असं आमची मागणी आहे. किती कर्मचारी? आमचे जवळपास पूर्ण महाराष्ट्रभर 1,500 कर्मचारी आहेत. 1,500 कर्मचारी. आणि याच्यामध्ये आता जर समजा तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आता या मागण्या मान्य व्हावा म्हणून आम्ही मागच्या बरेच वर्षांपासून भागतोय. आम्ही साखळी उपोषण केले, त्याच्यानंतर आम्हाला ते तात्पुरत्या पदोन्नत्या देऊन अधीक्षक पदांवरती दिले होते प्रमोशन्स. मात्र आता असं झालेलं आहे की आम्ही त्यांना आधी लाक्षणिक संपाची मागणी केली, नंतर उग्र निदर्शने केल्यानंतर लाक्षणिक संप केला आम्ही 1 दिवसाचा. आणि आम्ही हे 25 मेलाच त्यांना म्हणजे निवेदन दिलेलं होतं की जर आमच्या मागण्या मान्य नाही झालं तर 16 जूनपासून आम्ही बेमुदत संपावर जाणार आहोत. किती वर्षापासून तुम्ही समजा हे 2023ला आमचा आकृतीबंध 2022ला मंजूर झाला आणि आकृतीबंध फायनलाइज समजा 2023ला झाला आणि 2023पासून आम्ही सतत संघर्ष करत आहोत हे RR मंजूर होण्यासाठी आणि हे पद भरण्यासाठी. त्यांनी असं काही लेखी दिलं का तुम्हाला? लेखी दिलं नाही. आता काल रात्रीच एक मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये आम्ही मागणी केलेली होती की हे जे अधीक्षक पद आहे हे भरण्यात यावे, मात्र त्यांनी नकारात्मक त्याच्यावरती प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि सपोर्टिव्ह नाही आहे प्रशासन. त्याच्यामुळे मग आता हे संपाशिवाय पर्याय नाही. मी विक्रमसिंग राजपूत, महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटना संघटक आहे. आम्ही आज 16 जून 2026 रोजी संपूर्ण संभाजीनगर विभागातील बीड, वैजापूर, जालना व संभाजीनगर कार्यालयातील सर्व कर्मचारी बेमुदत संपात उतरले आहोत. आम्ही 100% या संपामध्ये आहोत. आमच्या प्रामुख्याने मागण्या आहेत. आमच्या 7 मागण्या आहेत ज्या की मुळात शासन स्तरावर आकृतीबद्धाद्वारे मंजूर झालेल्या आहेत, परंतु लाल फितीच्या कारभारामुळे दप्तर दिरंगाईमुळे त्या प्रत्यक्षात लागू करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला नाविलाज असो आज बेमुदत संपावर जावं लागलं. सर ते 56 काय मुद्दा आहे तुमचा? शासनाने 56 कर्मचाऱ्यांना तदर्थ स्वरूपात कार्यालयीन अधीक्षक या पदावर पदोन्नती दिली होती. ही 1984च्या GR प्रमाणे केवळ 3 महिन्यासाठी देण्यात आली होती, परंतु 2021मध्ये 84 पासून 21पर्यंतचे सर्व GR एकत्र करून 21मध्ये शासनाने एक शासन निर्णय काढला पदोन्नतीबाबत. त्यानुसार 11 महिन्याची पदोन्नती द्यावी याच्यासाठी संघटना आग्रही आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचा विजय हो. हमारी यूनियन हमारी ताकत हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. प्रशासनाच्या कर्मचारी धोरणाचा विजय असो. माननीय परिवहन मंत्र्याचा आदर ठेवा. आकृतीबंधाची पूर्णप्रमाणे अंमलबजावणी सर्व रिक्त पदे पदोन्नतीने प्रशासकीय अधिकारी पदोन्नतीने सर्व पदांची सेवा प्रशासन त्वरित पदोन्नतीपूर्व विभागीय परीक्षा